तिथं आपला प्रथम क्रमांक आहे आणि आत्महत्या तो घेतलेला आहे. यावर्षी तोच रिझल्ट आहे आणि त्यातून आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहोत आणि आपण शाळेतून शिकून घेतलं, हा आपला एक अभिमानच आहे. तर मुलांना मदत कशी करायची आणि का करावी आणि कोणत्या प्रकारे करावी हा एक आराखडा म्हटलं जसं की सरांनी काही उपक्रम शाळेसाठी नियोजले किंवा शाळेचे काही उपक्रम आहेत, समिती काही केली किंवा ग्रामपंचायतीमार्फत काही उपक्रम केले जातात. तर ग्रामपंचायत शाळा या समितीमार्फत त्यांच्या आर्थिकदृष्ट्या त्यांच्याकडे एक साचा असतो की एवढंच आपण खर्च करू शकतो. याच्यापेक्षा जर जास्त चांगल्या प्रकारे आपण जर मुलांपर्यंत पोहोचायचं असेल आणि मुलांना काही सोयीसुविधा करायची द्यायच्या असतील तर आपल्याला काय करता येईल, तर मग त्यांना लागणाऱ्या सामग्री जसं खेळाच्या बाबतीत झाल्या, शिक्षणाच्या बाबतीत झाला किंवा त्यांच्या परीक्षा असतात, म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात, त्याच्यासाठी लागणारी त्यांची पुस्तकं झाली किंवा त्यांना ज्या परीक्षांसाठी लागणारी जी काही फी भरण्यासाठी असते, प्रत्येक वर्गाची तेवढी काही फी नसते. तर आपण माजी विद्यार्थी म्हणून आपण बाबा शाळेमधून एक 10 विद्यार्थी बसतात, तर 10 विद्यार्थ्यांचा जो काही त्यांच्या स्कॉलरशिपचा होणारा प्रवेश फीचा जो खर्च आहे तो आपण एक पर्टिक्युलर उभा करणं, त्यातून त्या परीक्षेसाठी केंद्रापर्यंत जाण्यासाठी लागणारा गाडी खर्च आहे किंवा जो काही छोट्या छोट्या गोष्टी, त्या जरी छोट्या मोठ्या गोष्टी म्हटलं तरी तो बऱ्यापैकी खूप मोठा पार्ट होतो आणि तो ताण मग शाळा समिती किंवा शाळेवरती आला तर मग ते विचार करतात की ह्या परीक्षेला बसवावं की नाही बसवावं आणि इतर गोष्टीही त्याबरोबर त्या शिक्षकांना घ्याव्या लागतात. तरी आपल्या शाळेतले शिक्षक वर्ग स्वतःच्या सुट्ट्या, स्वतःची वेळ बाजूला सारून खूप म्हणजे वेळेपेक्षा जास्त वेळ ते आपल्या मुलांसाठी देत आहेत आणि आपल्या पालकांचं आणि आपल्या माजी विद्यार्थ्यांचंही तेवढंच एक त्यांच्या बाबतीत एक आस्था असावी की जेवढं शिक्षक करतात त्याचं काही प्रमाणात आपण त्यांना आपल्याकडून जी काही मदत देता येईल, आधुनिक यंत्रणा असू दे किंवा आर्थिकदृष्ट्या असू दे. आणि सरांचं कसं आहे की सर त्या बाबतीत आपल्याला कोणता खर्च कुठे झाला, काय झालं, किती आपण काय केलं, उपक्रमाच्या बाबतीत फोटो अपडेट ते ग्रुपवरती टाकत असतात आणि पारदर्शकता खूप छान ठेवतात त्या बाबतीत. त्यामुळे काय त्या बाबतीत प्रश्नच नाहीये. आणि जसं आता शाळेचं नूतनीकरण झालं आहे ते आपल्याला कसं मेंटेन करता येईल किंवा मुलांना त्या बाबतीत उत्साह कसा निर्माण करता येईल या बाबतीत आपण प्रयत्न करू. आणि कसं की शाळेमधली जी व्यवस्था व्यवस्थित झाली तर लोक प्रयत्न करतील की नाही बाबा गावचं शिक्षण आता छान आहे, आपण